तर चला मुलांनो, आपल्याला पुढील संख्या बघायची आहे. आपला धडा चालू आहे संख्या व संख्या पद्धती. संख्या व संख्या पद्धतीमध्ये आतापर्यंत आपण 7 संख्या शिकलोत. तर आता आपल्याला 8वी संख्या बघायची आहे. 8वी संख्या आहे जोडमूळ संख्या. आपण मूळ संख्या शिकलो, मूळ संख्येचाच हा भाग म्हणू शकतो आपण. तर जोडमूळ संख्या कशा ओळखायच्या किंवा त्या कशा असतात. जोडमूळ संख्या म्हणजेच त्याला आपण जुळ्यामूळ संख्या सुद्धा म्हणू शकतो आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात तर ट्विन प्राइम नंबर असं आपण म्हणतो. ट्विन प्राइम नंबर. तर त्या कशा असतात बरं. तर आपण बघू दोन मूळ संख्यांच्या दरम्यान त्याची जर आपण व्याख्या बघितली, दोन जोडमूळ संख्यांच्या दरम्यान, दोन जोडमूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या येते. दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या येते. संयुक्त संख्या आपण शिकलेलो आहे. एकच संयुक्त संख्या येत असते. तर एक ही मूळ संख्या दोन जोडमूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या येते. त्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. किंवा त्यांना जुळ्यामूळ संख्याही म्हणलं जातं. ते 1 ते 100च्या दरम्यान, 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. किती आहेत तर 8 आहेत. आपल्याकडं 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्यांमध्येच ह्या जोडमूळ संख्या असतात. तर आपण पहिली जोडी बघू. 3 5. बघा 3 आणि 5 मध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे म्हणून ह्याला जोडमूळ संख्येची जोडी म्हणलेली आहे. दुसरी संख्या आहे 5 ते 7. इथं पण तुम्हाला 5 ते 7 मध्ये 6 ही संयुक्त संख्या मिळते. 5 ते 7च्या नंतर आपल्याला संख्या मिळतात 11 आणि 13. 11 आणि 13. चौथी संख्या आहे 17 आणि 19. पाचवी संख्या आहे 29 आणि 31. सहावी संख्या आहे 41 आणि 43. सातवी संख्या आहे 59 आणि 61. आठवी संख्या आहे 71 आणि 73. ह्या 8 जोड्या तुम्हाला इथं जोडमूळ संख्येच्या बघायला मिळतात. तर मुलांनो, ह्या संख्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तुम्हाला पाठच असायला पाहिजे. कारण मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या यांच्यावर बरेचसे प्रश्न येतात आणि ते मार्क तुमच्या हातचे जाऊ नये म्हणून तुम्हाला ह्या जोडमूळ संख्या आणि मूळ संख्या ह्यांचं पाठांतर होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे याचा छान अभ्यास करा.